नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी एक सामान्य अभियोग्यता धारक टेट 2025 परीक्षा दिलेली आहे आणि टेट 2025 परीक्षा दिल्यानंतर तब्बल 1 वर्ष गेल्यानंतर आज 2026 मध्ये 1 मे ते 31 मे पर्यंत आस्थापनांसाठी जाहिराती देण्यासाठी टॅब ओपन झालेला आहे आणि हा टॅब ओपन झाल्यानंतर आपल्या सारख्या सर्वसामान्य अभियोग्यता धारकांच्या आशा पल्लवित झाल्या की आता शिक्षक भरतीला सुरुवात झालेली आहे आणि त्याच अपडेट आपण दरवेळी युट्यूबवर वेळोवेळी पाहत राहिलो आणि ह्या अपडेट पाहता पाहता आपल्या समोर आल्या त्या प्राधान्यक्रम देण्यासाठीच्या वेगवेगळ्या बॅचेस आणि ह्या बॅचेस घ्याव्या का न घ्याव्या असा विचार माझ्यासारख्या सामान्य अभियोग्यता धारकांना पडत राहिला. तुम्हालाही नक्कीच असा प्रश्न पडला असेल की प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी बॅचेस घ्याव्या की काय. अगदी चांगले मार्क असतील, 150 पेक्षा जास्त मार्क असतील तरी सुद्धा हाच प्रश्न पडलेला आहे आणि 100 पेक्षा कमी मार्क असणाऱ्यांना सुद्धा हाच प्रश्न पडलेला जाणवत आहे. 100 पेक्षा कमी मार्क असणाऱ्यांना सुद्धा आशा वाटत आहे की मी जर बॅच घेतली तर मला नोकरी मिळून जाईल का, कारण आपण युट्यूबवर तशा पद्धतीच्या अपडेट्स पाहत आहोत, तशा पद्धतीचे व्हिडिओ पाहत आहोत. तर खरंच मला बॅच घेतल्यानंतर नोकरी लागेल का असा एक प्रश्न आपल्याला भेडसावत आहे. पण मुळातच आपल्याला हव्या असलेल्या जिल्ह्यामध्ये जर अभियोग्यता धारकांचा लोंढा जास्त असेल, तिथे प्राधान्यक्रम देणाऱ्यांची संख्या जर जास्त असेल, तर कमी मार्क असून जर मी स्पर्धेच्या मेरिटमध्येच बसणार नसेल तर तो जिल्हा मला मिळणारच नाही, हे नक्की आहे. परंतु मी जर स्पर्धेमध्ये असेल, मेरिटमध्ये बसत असेल तर मला हवा असलेला सोयीस्कर जिल्हा मला मिळू शकतो. यासाठी प्राधान्यक्रम देण्यासाठी विशेष काही बॅच घ्यावीच असं मला तरी वाटत नाही. आपण जर व्यवस्थित आपल्या बॅकग्राऊंडचा, आपल्या घरच्यांचा विचार घेऊन जर व्यवस्थितपणे प्राधान्यक्रम दिले तर आपलं सिलेक्शन नक्की होणार आहे. यासाठी बॅचेस घ्याव्याच असं काही नाहीये असं मला तरी वाटतं. आणि खरंच आपल्याला प्राधान्यक्रम देण्याविषयी जर काहीच माहिती नसेल तर कदाचित त्याने बॅच आवश्यक घ्यावी. परंतु प्राधान्यक्रम बॅचेस घेतल्याने आणि त्यांचंच ऐकल्याने मला नोकरी मिळेलच असंही काही नाहीये किंवा अशीही गॅरंटी या अभियोग्यता धारकांनी द्यावी असं मला वाटतं. तर तुम्हाला याविषयी काय वाटतं तर ते तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये कळवा. थँक्यू.